आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणावर कोयता आणि कुऱ्हाडीने खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी 21 फेब्रुवारीला रात्री 8:30च्या सुमारास नागापूरच्या पितळे कॉलनीत घडली। देवेंद्र भगवान शर्मा राहणार कातोरे वस्ती बोलेगाव असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शर्माने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 5 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुरुवारी 22 फेब्रुवारीला दुपारी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रवी अंकुश आंधळे, संतोष अंकुश आंधळे दोघे राहणार जिरेवाडी तालुका पाथर्डी आणि 3 अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास देवेंद्र शर्मा नागपूरच्या पितळे कॉलनीत असताना रवी आंधळे, संतोष आंधळे आणि इतर 3 जण यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले। 5 जणांनी मिळून शर्मा यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला। शर्मा यांच्या पत्नीला या घटनेची माहिती मिळताच शर्मा यांच्या पत्नीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले। शर्मा यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।